तर क्वेश्चन दिलेला आहे बघा, प्रूव्ह दॅट log of p at base q into log of r at base q into log of r at base p इक्वल्स टू काय, इथं 1 दिलेलं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते. ठीक आहे, वेअर p q and r is all पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, हे आपल्याला प्रॉब्लेम दिलेलं आहे. मग बघा आता याचं सोल्युशन कसं येईल. सगळ्यात पहिले बघा, आता इथं आपल्याला LHS इक्वल्स टू RHS प्रूव्ह करायचं आहे. मग आपण आता इथं RHS काय 1 आहे आणि LHS किती दिलेली आहे आपल्याला इथं. मग बघा LHS इक्वल्स टू लॉग ऑफ p at base q इंटू लॉग ऑफ q at base r इंटू लॉग ऑफ r at base p. ठीक आहे, मग बघा इथं आपण कोणता रूल अप्लाय करणार, चेंज बेस रूल काय, लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए लिहू शकतो. ठीक आहे, मग इथं काय करायचं, प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायचं. मग बघा आता पहिलं जर प्रॉब्लेम बघितला आपण, लॉग ऑफ p ॲट बेस q दिलेलं आहे, मग याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ p अपॉन लॉग ऑफ q लिहू शकतो. ठीक आहे, इंटू मल्टिप्लाय. आता इथं बघा लॉग ऑफ q दिलेला आहे ॲट बेस r, मग लॉग ऑफ q ॲट बेस लॉग ऑफ r इंटू लॉग ऑफ r ॲट बेस p, मग लॉग ऑफ r अपॉन लॉग ऑफ p. ठीक आहे, मग बघा आता हे सगळे मल्टिप्लाइड आहे, मग हा लॉग ऑफ p आणि हा लॉग ऑफ p कट होणार. त्याच्यानंतर परत हा लॉग ऑफ q आणि हा लॉग ऑफ q कट होणार. त्याच्यानंतर हा लॉग ऑफ r आणि हा लॉग ऑफ r कट होणार. ठीक आहे, मग आपल्याला तिन्ही ठिकाणी काय भेटणार, मग इथं 1/1 इंटू 1/1 इंटू 1/1 म्हणजेच काय येणार, 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच काय की 1, मग इक्वल्स टू RHS. ठीक आहे, आपल्याला काय भेटलं मग, इक्वल्स टू RHS भेटलं. फक्त याच्यामध्ये एकच फॉर्म्युला यूज करायचा होता, चेंज बेस. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, आता 1 मिनटं, प्रॉब्लेम करेक्ट आहे बघू द्या. हो ठीक आहे, बरोबर आहे. बघा आता सोल्युशन आपल्याला काय दिलेलं आहे, 1 अपॉन, बघा इथं LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं आहे. RHS दिलेली आपल्याला 3 आणि LHS किती सांगितले, 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 9. ठीक आहे, मग लिहा LHS LH आणि S इक्वल्स टू काय, 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 9. ठीक आहे, मग बघा इक्वल्स टू, आता काय आहे की इथं खाली जो बॉटम दिलेला आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय करायचं, चेंज बेस रूल अप्लाय करायचं. चेंज बेस रूल काय आहे की बघा आता हा जो तुम्हाला मी एक सिंगलसाठी इथं अप्लाय करून दाखवतो. तर आपला रूल काय आहे, लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल त्याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए लिहू शकतो. मग बघा इथं आपण जर पहिला घेतला, लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 दिलेलं आहे, याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 3. त्याच्यानंतर दुसरा बघा, तर दुसऱ्यासाठी काय येणार, लॉग ऑफ 6 ॲट बेस ए म्हणजेच लॉग ऑफ 6 अपॉन लॉग 8 लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा आता हा रूल आपण इथं काय करणार, अप्लाय करणार. मग लिहा इथं इक्वल्स टू 1 अपॉन लॉग ऑफ, आता काय इथं 6 आणि अपॉन बेस लॉग किती आहे, 3.
प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ हा 6 आणि अपॉन लॉग ऑफ 9. मग बघा आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे बघा की जर 1 अपॉन ए अपॉन बी जर असेल तर याला कसं लिहितो आपण, बी अपॉन ए लिहितो. मग बीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बी काय दिलेलं आहे, लॉग 3 इथं बी आहे, इथं लॉग 8 आहे, इथं लॉग 9 आहे. तर मग याला कसं लिहू शकतो आपण बघा आता, इक्वल्स टू हा जो लॉग 3 हा वर जाणार, लॉग 3 अपॉन लॉग 6 प्लस हा लॉग 8 वरती जाणार, लॉग 8 अपॉन लॉग 6 प्लस आता लॉग 9 वरती जाणार, लॉग 9 अपॉन लॉग इथं किती आहे 6. मग बघा आता सगळ्या ठिकाणी काय लॉग 6 आहे बरोबर. मग आता आपण इथं परत चेंज बेस रूल अप्लाय करणार. कोणता रूल, रिव्हर्समध्ये चेंज बेस रूल. मग बघा आपल्याकडे चेंज बेस रूल काय आहे की लॉग ऑफ एम अपॉन लॉग ऑफ ए असं जर असेल तर याला आपण असं लिहू शकतो का, लॉग ऑफ एम ॲट बेस ए. हो लिहू शकतो. तर मग आता रिव्हर्स करायचं आहे, जो डिवाइडला आहे तो काय आहे लॉग, त्याला बेसमध्ये घ्यायचं ठीक आहे. मग इक्वल्स टू मग आता काय होणार, लॉग ऑफ 3 ॲट बेस 6 प्लस, कारण की इथं बॉटमला 6 दिलेलं आहे, 6 म्हणजेच ए आणि यम म्हणजे 3 आहे. आता इथं बघा इथं काय लॉग 8 म्हणजे काय यम आहे आणि बेस 6 दिलेलं आहे. पुन्हा लॉग ऑफ 8 ॲट बेस 6 प्लस लॉग ऑफ 9 ॲट बेस 6, लॉग ऑफ 9 ॲट बेस 6. मग बघा आता सगळ्यांचा बेस सारखा आहे. मग परत इथं आपण काय करणार, आपला प्रोडक्ट टूल अप्लाय करणार. प्रोडक्ट टूल काय आहे, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन आणि प्लस आपण इथे एक एक्स्ट्रा येणार लॉग ऑफ पी. याचं काय होणार, लॉग ऑफ यम यन आणि पी म्हणजेच तिघांचं मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा आपण जरा तिथं घेतलं ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 8 इंटू 9 ॲट बेस 6 म्हणजे किती आलं, लॉग ऑफ आता बघा 8 त्रिक 24 आणि 24 गुणिले 9 एक मिनटं बघा इथं आलतो आपण. आता 3 इंटू 8 इंटू 9 इक्वल्स टू किती येतं, 8 9 72, 72 गुणिले 3 म्हणजे इथं किती येणार, 72 इंटू 3 म्हणजेच किती, 3 दुणे 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 216 ठीक आहे. हे किती येणार 216. मग बघा लॉग ऑफ 216 ॲट बेस 6. मग बघा आता तर ह्या कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आता याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण लिहू शकता तुम्ही, किंवा हा जो 216 आहे बघा, हा 216 काय आहे 6चा मल्टिपल आहे. मग आता 6ला किती वेळेस मल्टिप्लाय केलं बघा, 6 इंटू 6 36 होतं ठीक आहे. आणि परत इंटू 6 जर केलं तर किती होतं बघा, 6 36 आणि 36 सक 216 होतं. म्हणजेच काय येणार हा 6⁻³ येणार ठीक आहे. मग बघा याला आपण असं लिहू शकतो का, लॉग ऑफ 6⁻³ ॲट बेस 6. मग बघा आपण इथं काय करणार, प्रोडक्ट टूल अप्लाय करणार. प्रोडक्ट टूल काय सांगतो, लॉग ऑफ बघा प्रोडक्ट टूल काय आहे, लॉग ऑफ m⁻n इक्वल्स टू काय होणार, समजा इथं बेस ए ठीक आहे,
एन इंटू लॉग ऑफ यम ॲट बेस ए. ठीक आहे, हा काय आहे, पॉवर रूल आहे. मग पॉवर रूलनुसार हा 3 बाहेर येणार. 3 लॉग ऑफ 6 अपॉन म्हणजे 6 बेस 6. मग बघा आता दोन्हीचं पण इथं काय आलं, 3 लॉग ऑफ 6 ॲट बेस 6. मग बघा तुम्हाला सांगितलं होतं लॉग ऑफ इक्वल्स टू 3 येणार का, कारण की बघा आता हा जो लॉग 6 आहे आणि सेम बेसवरती तो काय येणार, 1 येणार. मग 1 आल्यामुळे इंटू 1 होणार. ठीक आहे, आणि मग नंतर लास्टला काय भेटणार आपल्याला, बघा इथं काय आलं, 3 लॉग ऑफ 6 ॲट बेस 6. मग लॉग ऑफ 6 ॲट बेस 6 काय 1 आहे, म्हणजेच 3 इंटू 1 इक्वल्स टू 3 आलं. इक्वल्स टू काय RHS. किंवा बघा आता इथं परत तुम्ही चेंज बेस रूल अप्लाय करू शकता. म्हणजे इथं साईडला लिहितो बघा, इक्वल्स टू 3 लॉग ऑफ 6 आणि बेस सेपरेट जर केला तर परत लॉग 6 हा कट होऊन जाणार, तरी पण आन्सर काय भेटणार, 3च भेटणार. ठीक आहे, असं पण लिहू शकता. किंवा इथं डायरेक्ट याच्यानुसार बघा, लॉग 6 ॲट बेस 6 काय राहणार आहे, 1 राहणार आहे. इक्वल्स टू RHS. म्हणून आपल्याला लास्टला काय भेटलं की LHS इक्वल्स टू RHS. म्हणजेच 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 ॲट बेस 9 इक्वल्स टू 3. ठीक आहे, हे आपण सॉल्व केलं. असं जर प्रॉब्लेम आला तर 4 मार्कसाठी येईल किंवा 2 मार्कसाठी पण आलेलं आहे 2019 मध्ये आय स्कीममध्ये. याच्यात काय फक्त एकच रूल अप्लाय करायचा, कोणता, चेंज बेस. ठीक आहे.